नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनल वरती। नीटची जी री एक्झाम होणार आहे त्या री एक्झाम बद्दल बरेचसे विद्यार्थी आणि बरेचसे पालक जे आहेत ते कन्फ्यूज आहेत की ही जी री एक्झाम आहे ते कुणासाठी आहे किंवा सगळे विद्यार्थी ही री एक्झाम देऊ शकतात का। तर ऍक्च्युअल मध्ये जे सुप्रीम कोर्टाचा शेवटचा निकाल लागला त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, जे काही हे 1563 विद्यार्थी आहेत या 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत। तर या 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स कॅन्सल केले जातील आणि त्यांचे जे ऍक्च्युअल मध्ये मार्क्स आहेत त्यांच्या बेसिसवरती त्यांचा निकाल लावला जाईल। आता या 1563 मधून काही विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की माझे ग्रेस मार्क्स जरी काढले असेल तरी मला री एक्झाम द्यायची नाही, तर ते विद्यार्थी री एक्झाम देऊ शकत नाहीत किंवा असं काही कंपल्सरी नाही की सगळ्यांनीच री एक्झाम द्यायला पाहिजे म्हणून। सपोज एखाद्या विद्यार्थ्याला 610 मार्क्स मिळालेले आहेत, त्याच्यातले 20 मार्क्स जे आहेत ते ग्रेस मार्क्सचे आहेत, मग ते 20 मार्क कॅन्सल केले जातील आणि बाकीचे जे मार्क्स आहेत ते त्या विद्यार्थ्याला दिले जातील। मग ते त्या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे की त्यांना ते री एक्झाम द्यायची आहे किंवा ती री एक्झाम द्यायची नाही। तर आता हे 1563 जे विद्यार्थी आहेत ते कोणते विद्यार्थी आहेत याची जी माहिती आहे किंवा याची जी यादी आहे ती एनटीए ऑफिशियली अनाउन्समेंट करणार नाही। प्रत्येक विद्यार्थ्याला मेल केला जाईल, मेल करूनच त्यांना कळवलं जाईल की तुम्हाला री एक्झाम द्यायची आहे का। त्यांचं ओएमआर शीट त्यांना पाठवलं जाईल आणि ऍक्च्युअल मध्ये त्यांना किती स्कोर मिळालेला आहे आणि ग्रेस मार्क्स किती मिळालेले आहेत हे त्यांना कळवलं जाईल। मग तेच विद्यार्थी ठरवतील की त्यांना री एक्झाम द्यायची आहे किंवा री एक्झाम द्यायची नाही ते। तर तुम्ही तुमचा ईमेल आयडी चेक करा, त्याच्यावरती एनटीए ने तुम्हाला मेल केला आहे का किंवा तुमची ओएमआर शीट त्याच्यावरती पाठवलेली आहे का। परत एकदा तुम्ही तुमची ओएमआर शीट चेक करा आणि त्याच्यानंतरच मग बाकीच्या गोष्टी तुम्ही ठरवा। आता या 1563 मधले महाराष्ट्रातले किती विद्यार्थी आहेत, राजस्थानचे किती विद्यार्थी आहेत, कोणत्या स्टेटचे किती विद्यार्थी आहेत याची कल्पना कुणालाच नाही। एनटीए पर्सनली त्यांना मेल करेल आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांची री एक्झाम करेल। ही जी री एक्झाम आहे ती 23 जूनला होईल। 23 जूनला ही एक्झाम झाल्यानंतर टेंटेटिव्ह रिझल्ट जो आहे तो 30 जून पर्यंत लावण्यात येईल। अशा पद्धतीने हे री एक्झाम बद्दलचा अपडेट आहे। आणखी जर तुमचं काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।